भाषण करतायत त्याच्यावर विश्वास ठेवू नका। मी तुम्हाला सत्य सांगते, राज्यात किती अर्थमंत्री वगैरे बोलले, माझ्या भावाची बाजू घेत नाही। जो अध्यक्ष कोण असतो राज्याचा करता पुरता, देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय 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 हाय। जी.आर. कोणी जो जी.आर. आमच्या विरोधात काढला, मी तुम्हाला शब्द देते, आज आता तिथे रोहित पवार आहे, जयंत पाटील आहे, मी त्यांना विनंती करते आपल्या सगळ्यांच्या वतीने आज त्यांनी डायरेक्टली बोलावं। एक दिवसाचा कालावधी देऊ, जर एक दिवसात उद्यापर्यंत आपल्याला चर्चेला बोलवलं नाही तर उद्या तुमचं नेतृत्व, तुम्ही एक शिक्षक नसले तरी शिक्षणावर प्रेम असणारी सुप्रिया सुळे विधान भवनला उद्या करेल। सुसंस्कृतपणा, आपण सुसंस्कृतपणाने इथे वागलोय आपण, आणि इथे बसून काही होणार नाही, इथे नाही बसायचं, विधान भवनला रात्री जायचं। या जुलमी सरकार, हे सरकार जुलमी आहे। एक तर मराठी भाषेचा रोज अपमान करतात, मराठी शिक्षक आहेत सगळे, मग मराठी टिकली तरच होईल ना। याचा ड्रॉइंग टीचर आहे का, यांना हिंदी शिकवण्यासाठी आहे ना ड्रॉइंग टीचर, हिंदीची सक्ती केली आणि कुणाचा बळी दिला, प्रत्येक ड्रॉइंग टीचरचा बळी दिला। कारण काय नाही, आमचा हिंदीला विरोध नाही, आमचा सक्तीला विरोध आहे। तुम्ही मराठी शिक्षकांना पगार द्या, तुम्ही माझ्या ड्रॉइंग टीचरला पगार द्या, माझ्या पीटी टीचरला पगार द्या, पण ह्यांच्या नोकऱ्या घालून हे सहन करणार नाही। मी तुम्हाला हेच सांगायला आले की काय झालं सहन करणं, हे सरकार घर फोडा पक्ष फोडा याच्यासाठी हे सरकार आहे। तुमच्या माझ्या सुख दुःखाच्या सरकारला वेळ नाही आणि ही लढाईची वेळ आहे। पवार साहेब रायगडला गेले, ते आज परत येणार, उद्या उद्या सकाळी त्या जियाची बाबत नाही नाही, आपण आज 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 असं यार उसका आवाज है, माइक घेऊन पुढेच उभी आहे। असं करूया, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने रोहित आता विधान भवनला आहे। मी विधान भवन मधून त्याला बाहेर बोलवते, मी त्याला सांगणार आहे सरकारला जाऊन भेटून ये, आणि उद्या मी स्वतः राजा हे तुमच्या बरोबरचे दोन लोक माझ्या बरोबर तिघं ऐका, आम्ही दोघं तिघं आत्ता विधान भवनला जातो, मी स्वतः घेऊन जातो, मीटिंग करते। पवार साहेब आज रायगडला आहे, ते परत
उद्या तुमच्या डेलिगेशन मधले काही लोक चव्हाण सेंटरला साहेबांची गाठ घालून देते आणि नाही झाला प्रश्न सुटला तर विधान भवनवरचा मोर्चा सुप्रिया सुळे पुढाकार घेईल. आज शांततेच्या मार्गाने चर्चेला बसूया. आज तर तुमच्या परवानगीने तुमची परवानगी घेऊन तुमचे 2-3 लोक घेऊन मी स्वतः विधानभवनला जाते आणि तिथून तुम्हाला फोन करते. आपण मागच्या वेळेला आल्या होत्या अशा आम्ही आस लावून बसलो होतो की ताई आल्या इथून आझादनगरहून बाहेर गेल्यानंतर काहीतरी तिथे विधान भवनामध्ये हितगुज होईल आणि तुम्ही आमच्यापर्यंत चांगला निरोप आणला. परंतु वर्ष झालं या शासनाने अजूनपर्यंत आपली ताकद केली नाही. यांना चालायचं दोन हाती करा. सुप्रिया ताई आगे बढ़ो. एकदा जोरात मारा द्या. मी तुमचे 3 लोक घेऊन विधान भवनला जाते तिथून तुम्हाला फोन करते आणि वेळ पडली आज काही न्याय मिळाला उद्या मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे. मी दौरा कॅन्सल करीन आणि दिवसभर तुमच्या बरोबर उठाईल. एक मिनिट ताई, तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करता त्याबद्दल धन्यवाद. परंतु मगाशी आता सांगितलं की जर 14 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय निघाला तर विरोधी पक्ष म्हणून तुमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी शासनाच्या विरोधात हक्कभंग का आणला नाही? आणायला पाहिजे होता. नाही आज नसेल उद्या आणा. तुमच्याकडे तसे आयुध आहेत. महाराष्ट्र सरकार सगळ्या जीआरवर हक्कभंग आला ना तर एवढं मोठं आहे. सरसकट कर्जमाफी करणार होते की नाही? सरसकट कर्जमाफी झाली का? नाही. शिक्षकांचा पगार वाढला का? आशा वर्करला पैसे मिळाले का? नाही. आरक्षण झालं का? नाही. महागाई कमी झाली का? नाही. इन्व्हेस्टमेंट झाली का? नाही. महिलांचे अत्याचार बंद झाले का? नाही. कुपोषण कमी झालं का? नाही. त्याच्यामुळे ह्या सरकारचा जाहीर निषेध करूया आणि आपण विधान भवनाला जाऊ. माझं मत असं आहे की कोणताही प्रश्न जरी काही मिटला नसेल फक्त शिक्षकांच्या प्रश्नासाठी हक्कभंग आणा. एकाच प्रश्नासाठी माझी विनंती आहे की विरोधी पक्षाला विचारण्याशिवाय सत्तेच्या धाब्यावर धरा. विरोधी पक्षाला काय करतात? हॅलो रोहित. हॅलो हा रोहित आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो रोहित. आपलं ऐकू बोलतो. हा मी स्पीकर फोनवर ठेवलंय. मी आझाद नगर आहे. इथे मोठं आंदोलन चाललंय आणि त्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे की तू अर्जंटली आता शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न तातडीने तिथे मांडला पाहिजे आणि अपेक्षा आहे की जो GR काढलेला आहे सरकारने त्या सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. बरोबर? हा तर आता आपल्याला काय करता येईल?
प्रयत्न करतो त्या लोकांचा तुम्ही सांगताय आणि ते विचार प्रयत्न करता मी मुद्दा मांडतो. हा आणि हे आज तुला वेळ मिळतोय ते यायला? हो म्हणजे सीजीआय गेले ना गवई साहेब त्या लगेच घेऊन जातो तिथे. ते किती वाजता जाणार? ते 4 वाजता जातील. 4 मग 4:30-5 ला येऊ शकशील का इथे? येऊन जातो. हा आणि मग विधान भवनला मी आता घेऊन येऊ का? सगळे बिझी आहे. नाही इथं ते सीजीआय असल्यामुळे फार सिक्युरिटी वगैरे आहे. मग आता होणार आहे. मग असं कर ना, 4:30 ला इकडे ये, त्यांची गाडी दे आणि मग उद्या चीफ जस्टिस आहे तर मग उद्या सकाळी यांना स्वतः घेऊन जाशील का विधान भवनला? हा मग ठरवा. चालेल चालेल. मग 4:30 वाजता तू स्वतः विधान भवनला येशील. हा ओके ओके. आज मान्य सगळ्यांना? ओके मान्य मान्य. थँक्यू बाय. या ठिकाणी लक्ष द्या सगळ्यांनी. काही लक्ष द्या इकडे. काही लक्ष द्या. जोपर्यंत प्रश्न भेटणार नाही तेव्हा आम्ही मैदान सोडणार नाही. आम्हाला काय गोळ्या घातल्या तरी चालते. मला कोण सांगते सोडा? मी थोडी सरकारमध्ये. एक मिनिट. चीफ जस्टिस ऑफ इंडिया एक मिनिट थोडीशी तुम्हाला माहिती देते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई साहेब आता विधान भवनला पोहोचलेले, त्याच्यामुळे आता कोणी आपल्याला भेटणार नाही. 4 वाजता ते विधान भवनमधून बाहेर गेल्यानंतर रोहित पवार स्वतः इथे 4:30-5 ला येतील, तुमच्याशी सविस्तर चर्चा करतील आणि मग पुढचा मार्ग आपण ठरवू. त्याच्यामुळे आत्ता फक्त तुम्ही इथे थांबा. मी पण जाऊन जरा माहिती देते. मी स्वतः दादा भुसे वेळ घेते, ते काय म्हणतात ते बघते आणि तुम्हाला कळवते. सगळं जे आहे सर्व जे आहे तुमचे बंधुराज अजित दादा पवार यांच्या हातात आहे. आणि जरी समजा जरी राजकीय विरोध असला तरी वैयक्तिक नाता असल्यामुळे बहिणीचा भाऊ ऐकू शकतो. आणि मुख्यमंत्री सुद्धा ऐकतात, परंतु जास्तीत जास्त पवार साहेबांना सगळं चालते. आता हे भाषण करतायत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला सत्य सांगते. राज्यात किती अर्थमंत्री वगैरे बोलले माझ्या भावाची बाजू घेत नाही. जो अध्यक्ष कोण असतो राज्याचा करता पुरता देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस हाय हाय. देवेंद्र फडणवीस हाय हाय. देवेंद्र फडणवीस हाय हाय. कुणाला माफी नाही. आता सिलेक्टिव्ह होत नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. हिंमत असेल सगळ्या ताकदवर अभ्यास घ्यायची ताकद दिसली या सुळेमध्ये. मी इथून लग्नवक्त खेळत नाही. लढाई करी तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची करी. मंत्र्यांची काय करायची? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.